राजकीय व्यासपीठावर कधी गेले नाहीत, पण दादाला एवढं मला आमच्या आयोजकाच्या वतीनं सांगायचं की या व्यासपीठावरून राजकीय उद्देश कुठलाही आम्ही आजपर्यंत 4 वर्षात केलेला नाही आणि इथून पुढेही कधी करणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे की एक खेळाडू म्हणून मी या ठिकाणी या बीड शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये माझं नाव आहे. म्हणून आज कलाकारांसाठी कुठंतरी एक आपण उभं राहिलं पाहिजे. पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम बघितला तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक सरला म्हणलं आपण चंपवती मोठं चांगल्या पद्धतीने घेऊ, त्यांची सर्व टीमला बोलून मग आम्ही त्या ठिकाणी आयोजित या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात केली. आणि यामध्ये पहिलीपासून ते 10वीपर्यंतचे मुलं या ठिकाणी येत आहेत आणि ह्या व्यासपीठाने 4 वर्षात कमीत कमी 6 मुलं घडवले, जे मोठ्या मोठ्या स्टेजवर राज्याच्या आणि केंद्राच्या ह्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी प्रपोज करून पहिले पारितोषिक त्या ठिकाणी त्यांनी मिळवले. म्हणून आपण हे 4 वर्षापासून काहीतरी करतोय, म्हणून मुलं घडतायत आणि ते 6 मुलं घडले, ह्याच्यात आनंद आमच्या सगळ्या या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते जारंगीदादा पाटील, या ठिकाणी आलेल्या धनंजय देशमुख असतील, आमचे सरपंच असतील तारक, या ठिकाणी बापू आलेले, वरते सर आहेत आणि सर्व मराठा योद्धे आमचे जे खांद्याला खांदा लावून दादाबरोबर कुठेही आणि कधीही अर्ध्या रात्री उभा राहणारे सगळे मावळे दादाचे या ठिकाणी उभा आहेत. मी सगळ्यांचे सत्कार करू शकलो नाही कारण की हा लहान मुलाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांनी क्षमा मागतो आणि तुमचा शाब्दिक सत्कार या ठिकाणी मी आल्याबद्दल शुभेच्छा या ठिकाणी मानतो. आणि हा कार्यक्रम कंटिन्यू दादा दरवर्षी आपण या ठिकाणी मुलांना आशीर्वाद द्यायला यावा आणि तुम्ही आल्यानंतर आमची ताकद या ठिकाणी, आमची छाती या ठिकाणी फुटते, म्हणून आपण या मुलांना आशीर्वाद द्यावा. कारण तुम्हीच या लेकरा बाळांसाठी रात्रंदिवस भविष्य यांचे घडावं म्हणून आपण स्वतः आपलं बलिदान या ठिकाणी द्यायचा प्रयत्न अनेक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि मुलं घडावं आणि तोच प्रयत्न छोटासा आमचा आहे. हेच मुलं उद्या तुमच्या माध्यमातून घडणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आलात. आयोजकाच्या वतीनं प्रतीक कांबळे सर असतील, दोडके सर असतील, आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आल्याबद्दल या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुढे येताल अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा. यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मराठा संघर्ष